लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सटाणे गावात भीषण पाणी टंचाई, बंधाऱ्यातील पाण्याचा बेकायदेशीर वापर उघड, ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे बेजबाबदार उत्तर, आंदोलनाचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे सटाणे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाजवळील बंधाऱ्यातील पाण्याचा काही शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर वापर केला जात असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गावाच्या पूर्व बाजूस असलेल्या बंधाऱ्यातील पाणी हे प्रामुख्याने नागरिक व जनावरांच्या पिण्यासाठी राखीव असताना काही धनदांडग्या व्यक्ती विहिरीद्वारे हे पाणी शेतीसाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शेतकऱ्यांना पूर्वीच मोबदला मिळालेला असतानाही पाण्याचा गैरवापर सुरू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष विकास लहिरे यांनी नांदगाव पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच ग्रामपंचायत अधिकारी दिलीप रमेश निकम यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली असता त्यांनी बेजबाबदार उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान बंधाऱ्यापासून 500 मीटर अंतराच्या आत विहीर खोदण्यास शासनाची मनाई असताना देखील संबंधित ठिकाणी विहिरी खोदकामास परवानगी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तक्रारीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत असून विकास लहिरे यांच्या विरोधात अफवा पसरवल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करावी व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विकास लहिरे यांनी दिला आहे. हॅलो, विकास बोलतोय. हा विकास बोलतोय म्हटलं. बोला ना, ते बोला ना. काय झालं ते नोटीसचं? एकदम खुल्लास दिलं ना त्यांनी. ते 7 बरोबर आहे ना त्यांचं सगळं. हा, 7 बरोबर आहे. वीर सातबारा सातबारे. बंदरात सातबारा आहे त्यांचा. आता 7 बरोबर आहे तर मोजणी करावं लागेल. भरपाईची मोजणी करून घ्यायचं काय करून. मला दाखव ना तो सातबारा कोणता आहे. मी करून घे ना. पाहिला मी तो. त्यांनी तिला खुलासा दिला मला. मिनलला मला तो सातबारा द्यायला लावा तेवढा. तो फोन करून घेणार आहे. मी काय काय पोहत माझ्या मागे मार्चेंट आहे सध्या. मार्चंट आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण मग ते आता गोष्टीसाठी मला काय त्रास देतो. सातबारा असल्यावर मग त्यांना अधिकार आहे का त्याच्यात टाकायचा, विहिरीत मोटर टाकायचा, आपल्या याच्यात बांधारात मोटर टाकायचा, विहीर खांदायचा? आता तुला त्यांची तू जो विहिरीची तक्रार होती ना, विहीर 7 बरोबर विहीर आहे ती. आता विहिरीत मोटर नाही टाकणार तर मग काय टाकणार? सातबारा टाकतील का ते? नाही, विहिरीत मोटर टाकायचं म्हणजे विहीर बांधारात ऑलरेडी. ती बांधारा 1972 मध्ये झाला. विहीर त्यांची काय झाली, आता झाली माग. मग सगळे चौकशी कर ना तू. आज काय मला काय तुझ्याशी घेणं नाही, त्यांच्याशी घेणं नाही. मला काय घेणं देणं त्याच्यात. तू विचार लढ, कोर्टात जाय, कुठं जाय, मला काय फरक पडत काय. त्यांच्याकडून काय हप्ते घेतो मी सांग बरं. नाही, हप्ते नाही घेत तुम्ही, पण मग ते त्यांचे जे बांधारात जे आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो आता माझ्या ऐका ना, माझ्या वस्तीवर मला सांगा, आज पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हापशाला पाणी येत नाही. त्या 1 तास हापसावं लागतो मग पाणी येऊ राहिलं. आहे का ते दलित वस्तीविषयी? हा, दलित वस्ती जे आहे ते रितसर काम झाले. दलित वस्तीचे तिथे काही बोगस गेले झालेले नाही. पाणी आहे का दलित वस्तीवर? दलित वस्ती एकच दलित वस्ती नाही येणार तशी सगळं. बाकी माळेगावला कुठं पाणी येत सांगू आज? नाही, माळेगावचं आपलं काय संबंध? आपली ग्रामपंचायत सटाणे, आपल्या ग्रामपंचायत मध्ये दलित वस्तीवर पाण्याचा, आदिवासी वस्तीवर बी नाही, दलित वस्तीवर बी नाही. पत्र दे, सीओना भेटून घे, त्यांना सांगा आम्हाला योजना द्या म्हणून, देतील ना ते. योजना नाही, पण तुम्ही दलित वस्तीसाठी ग्रामपंचायत मधून खर्च करू शकत नाही का? नाही, करू शकत नाही. ग्रामपंचायतीचे टप्प्याटप्प्याने पैसे राहतात सगळे. काही एकाच कामासाठी पूर्वी ना एका कामासाठी सगळे पैसे खर्च. बाकीच्या कामासाठी आहे तुमच्याकडे नाही का? मुरुम काढायसाठी आहे, बाथरूम साठी आहे, अजून काही टामटूम दुसरे काम. ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायतची ती विहीर आहे, त्या विहिरीला जाळे मारायला पैसे आहे. फक्त दलित वस्तीसाठी तुमच्याकडे निधी राहत नाही. नाही, तू ना असं समाजावर नको जाऊ. विनंती तुला कधी बी. नाही, मग समाजावर जायचं नाही. मग बोलायचं कोणच्यावर? दलित वस्ती सोडून तिकडे दुसरं कोण राहतं? तुम्ही दलित वस्तीवर काम का करत नाही? मलाच उत्तर द्या ना.
नाही नाही, दलित वस्तीला किती खर्च येईल सांग बरं तू. तुला जर किती पाईपलाईन खर्च येईल काय येईल ते तुमचं टाकली काम आहे. तुम्ही पाईपलाईन माझं करून काम म्हणजे की मी काही ऐका, तुम्ही पाईपलाईन किंवा मुख्यमंत्री करे कोणतं नाही नाही, तुम्ही पाईपलाईन मुख्यमंत्री किंवा करे विहीर म्हणजे करून किंवा बोरवेल करून तुम्ही तिथं पाण्याची व्यवस्था केली केली होती ना पाहिजे. सगळी योजना हा? मंजूर आली होती, तू आणि तुझ्या मित्रांनीच ती कॅन्सल केली ना सगळी. कोणत्या मित्रांनी कॅन्सल केली? त्या मित्राला तुला समोर सगळं आणा, माहिती ना तुम्ही कोणते. समोर आणा ना त्याला. मला काय गरज नाही मी का ते त्या मित्राला मित्राला समोर समोर आणा. आणायची, कोण तुला सगळं जातीवादी आहे, माहिती त्याला मी समोर मंजुरी आणा तुम्ही. का ते कोणी ना दलित जातीवादी नाही, वस्तीचा तूच निधी जास्त गायब केला जातीवादी म्हणून. सगळ्यात. जातीवादी कोणीच नाही, तूच जास्त जातीवादी आहे. मी जातीवादी काय? तू आहे ना मी फक्त जातीवादी जातीचा दलित आधार वस्तीसाठी घेऊन. न्याय मागतोय, पाणी मागतो, जातीवादी आहे का मी? ठीक आहे ना, मग तक्रार कर माझ्या वाटलं काय त्याच्यात काय एवढं आता काय 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 सांगणार तुला आता काही. तक्रार कर, कोणाकडे करू तक्रार? कोणा मुख्यमंत्र्याकडे कर बाबा, आता काय सांगतो तुला. तुला वाटतं सगळं मीच करतो, तुला तलाट्याला बोलायचं जमत नाही, तलाट्याला त्या कृषी बोलायचं, याला बोल. कृषी तलाठीचा काय अधिकाऱ्याला संबंध बोलत नाही. येतो? फक्त माझे आणि गावातलं तुझे नाही नाही, संबंध ग्रामपंचायत निधी म्हणजे तलाठी बघतो का? ग्रामपंचायत निधीचा हा तलाठी ग्रामपंचायतचा सांगू निधी शकत तलाठी नाही. बघतो का? वस्ती कोणाच्या अंडर आहे? वस्ती कोणाच्या अंडर आहे? ग्रामपंचायत. मी पहिले घरपट्टी भरतो महसूलच्या ना, अंडर आहे. घरपट्टी हं? भरतो मी. घरपट्टी काय त्याच्यात घरपट्टीची काय तुझे माझं घर पैसे खाल्ले ग्रामपंचायत काय? हद्दीत लागत ना, घरपट्टी भरतो मी. लागतो दलित देतो, वस्ती, पत्र देतो, दलित वस्ती पाणी तुमच्या पुरवठा योजना मंजूर ग्रामपंचायतच्या करा हद्दीत म्हणून. नाही का? पाणी पुरवठा योजना मंजूर करून म्हणून पत्र देऊन टाकतो, तू कारवाई करणार. तू एवढा मोठा नेता झाला, नाही नाही, नेत्याचा तुझ्याकडून नाही विषय. मंजूर होईल ना. तुमच्या हातात काहीच नाही का ग्रामपंचायत मधून पाणी मग पुरवठा काही काही नाही दलित माझ्याकडे काय, वस्तीसाठी करायचा? हा, ठराव करायचं आणि द्यायचं समजा असं. अहो, तुम्ही इतके दिवसात ग्रामपंचायत मध्ये एवढे पैसे पडलेले होते, तुम्ही करायला पाहिजे होतं. त्या आदिवासी वस्तीवर ते अरे बाथरूमचा तसं नाही विषय तू होता, तुला तुम्ही त्या काय, बाथरूमचा विटा बिटा बाथरूमचं टाकल्या, एवढं भारी, तरी ते एवढं तुम्ही भारी काम केलं बांधतो, नाही. एवढं भारी बांधतो बांधलं तुम्ही, ते बी लोकांना बोलवायला लागलं पाहिलं काय काय नाही. तुझं किती क्वालिटीचं बांधकाम केलं तू. ते बघा ना, क्वालिटीचं असेल किंवा काय असेल ते बाथरूमचं काम ते बघा. पण तुम्ही त्या आदिवासी गावामध्ये आदिवासी हा. वस्तीवर ते बाथरूमचा तुम्ही मुद्दा मी घेतला नाही होता. विटा हा, हा तिकडे विटा नाही बिटा घेतलं काही, टाकल्यानंतर विटा एवढं बिटा काही उचलून नेल्या. नाही नाही, विटाय टाकलं नाही, काहीच नाही केलं मी तिथं. त्याचं बिल तर माझं काढलं काही, काय काय माहिती? हा चेक करून घेईन, तुला चेक करायला कधी नाही म्हणलं मी, त्याच्यात काय एवढं. बरं, तुम्ही आपल्या दलित वस्तीवर तुम्ही पाण्याचा निधीचं करताय की नाही? पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय की अरे नाही? पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय, मग तुम्ही दिलं ना तुम्ही मागे तुम्ही ना, तुला तुम्ही सांग प्रांताला ऐका, ऐकून तुम्ही प्रांत ऐक. साहेबाला हे करा, पत्र पाठवा, बीडोला साहेबाला नाही पाठवा. असं करतो, याला त्याला पाठवतो, तुझ्याकडे देतो, तूच घेऊन जाईन सगळे. माझ्याकडे तू घेऊन नको जा सगळे. तुम्ही कशाला आहे मग गावामध्ये? अरे पत्र तुझ्याकडे देतो ना बाबा, तुला तूच अहो, घेऊन मग जाय तुम्ही सगळं, कशाला तुला आहे? काय योजना. मी जर करतो, तुम्ही कशाला आहे गावामध्ये? नुसतं फक्त मी पत्र आणि ठराव करून दिलेलं आहे ना. नावाला नाही आहे तुला तुम्ही फक्त. कंटाळा आला तर बदली करून टाक ना बाबा, माझं बदली काय करून एवढं टाकायला ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट कशाला आणलं? नाही तर बदली केली असती. नाही काही नाही, दिव्यांगाचं काय तुझं साठा नाही, थोडीच मुख्यालय आहे माझं काही. तुम्हाला एवढं फोनवर बोलताना ऐकू येतं, सगळं लांबून व्हिडिओ मध्ये ऐकू येतं, आणि तरी तुम्ही दिव्यांगाचं सर्टिफिकेट ऐकू आणलं. येतं ते डॉक्टरने दिलं, मी थोडीच काढलं ते सगळं काही. कोणत्या डॉक्टरने दिलं? कर ना चौकशी कर, तुला जे करायची ती चौकशी कर, त्याला काय. दिव्यांग सर्टिफिकेट आणला, इगतपुरीला बदली झाली, तिकडून तुम्ही दिव्यांग सर्टिफिकेट आणून परत सटाण्यामध्ये आले. सटाण्यामध्ये 20 साठवण्याचा वर्षापासून तुम्ही सटाण्यामध्ये 20 वर्षापासून आहे. 20 वर्षापासून दलित वस्तीला एक दिवस तरी पाण्याचा निधी किंवा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता तुम्ही. अरे पाण्याचा प्रॉब्लेम काय, तिथं काय शासनाने पैसे दिलेत, मी आता घरातून 2 एकर जमीन विकून ते शासनानं वस्तीचा पैसे दिले विषय म्हणजे शासन पैसे देत नाही का तुम्हाला? तुम्हाला अधिकार नाही का शासनाकडून ते करायचं, खर्च केली ना करायचा? बाबा, आज 36 14-15 लाख लाख रुपये रुपये गावामध्ये पडलेले, त्या 14-15 लाख रुपये मधून तुम्हाला खर्च करायचा अधिकार नाही का? काय 1-1.5 लाख रुपये, 1-1.5 लाख रुपये तिथं होईल का तुझं? 1-1.5 लाख रुपये त्याच्यात तुम्ही काही करू शकतो ना. 1-1.5 लाख रुपये कसे काय करायचे? करतो सांग ना तू. 1-1.5 लाख रुपये करायचं कसे काय? करातील? दलित वस्तीचे आणि आदिवासी वस्तीचे 2-3 लाख रुपये होते. 3 लाख रुपये म्हणून तुम्ही तिथे वेरकून आज कर पाईपलाईन. तू झेडपी लढवून झेडपी निवडून ये, तुला हो, काय पत्र लागतं झेडपी तेवढे लढायचं, घेऊन जा. झेडपी निवडून यायचा नाही विषय मला. तुम्ही सरळ सोपं सांगा का बाबा तू माझ्याकडून या विकास आहे गोष्टी ना होत नाही. तुझं, माझ्याकडून काय चूक होती माहिती का, तुझा फोन उचलतो मी, मला ती सवय आहे. हा, माझा आणि फोन तू उचलू फक्त नका मग तुम्ही. नाही उचलणार बाबा. तुम्हाला वाटतं ना माझा फोन उचलायचा नाही तुम्ही, कारण ग्रामसेवक नाही तुम्ही. डायरेक्ट एक हे काय माहितीये का, हा तू काही पुऱ्या म्हण, मोदी मी सारखे तुम्ही म्हणतो डायरेक्ट पुऱ्या महाराष्ट्राचे अन्नदाता आहे अरे तुम्ही. त्याच्यामुळे तुमचं कसं आहे, मी तरी मोदी असतो ना, तू राष्ट्रपती बाबा. तुझं काय, तुझं आदेशात लय डेंजर राहतं सगळं, काय तुला काय. आदेश म्हणजे तुम्हाला दलित वस्तीच्या गोष्टी बद्दल बोललो का तुम्ही लगेच आदेश दलित वस्ती विदेश तू काही एक गोष्टी 2 काढता कागद तुम्ही. घे, काय तुझे दलित वस्तीची अडचण ती व्हिडिओ सांग, व्हिडिओ कडून आपण सीओला पाठवू, सीओ घेतील नाही निर्णय, काय घेतील ते. असं 20 शासन कोण वर्षापासून आहे? पाठवाल तुम्ही? 20 वर्ष झाली तुम्हाला आमच्या गावात. जाऊ दे मग, बदली करून घेतो काय, उद्याच बदली करून घेतो काय. तुझ्या गावात काय लय मला सोनं लागेल की तिथं, काही सोन्याची खाण सापडेल आहे. अहो, सोन्याचे खाण पेट्रोल काय, पण डिझेल 20 वर्षापासून तुम्ही का बरं केलं नाही मला सांगा बरं, का बरं केलं नाही? का बरं नाही ना,
तू 20 वर्षापासून बोलायचं ना त्याच्यात काही मग का मला बरं बोलण्यापेक्षा 20 वर्षापासून कावर केलं नाही बस? अरे तू मला बोलण्यापेक्षा तू जेवढे सरपंच निवडून दिले ना त्यांना विचार ना, मला काय डोकं लावतो सरपंच निवडून दिले, सरपंचांचा बी मी काढतो ना, सरपंचांचा बी घोटाळा काढतो मी. किती कामं केले, काय सगळे केले, घोटाळे. अख्ख्या बांधाराचा सगळं मुरुम काढला, अख्ख्या बांधाराची माती काढली. माती काढायच्या टायमाला सगळं तुम्हाला बरं पुरा बांधारा दिसला, आणि विहीर लोकांची विहीर मोटरी काढायच्या टायमाला तुम्हाला बांधारा दिसत नाही. त्यावेळेस बरं ग्रामपंचायतनं बरोबर नाही ठराव तू केला आहे ना, होता. हा? नाही काही ठराव बिराव काही नव्हते ते शासनाचे बिगर आदेश ठरावचं होते का? बिगर ठरावचं तुम्ही माती काढली, बिगर ठरावचे ते माझा काय विहिरीपाशी माती संबंध? काढली. हा? माझा काय संबंध माती तिकडं आज काढायचा बी काही? त्या विहिरी आहे ना कोणता तिथं. हा? कोणता भाडको म्हटलं की मी त्या मातीमध्ये एक पैसा घेतला म्हणून? ते पैशाचं नाही बोललो मी तुम्हाला, मग फक्त इथंच बोललो, एवढंच बोललो नाही, तुम्हाला. माझा काही नाही, ऐकून ऐका, घे. तुम्हाला मी एवढंच फक्त बोललो शासकीय मी माणूस आहे. का शासकीय मी माणूस आहे शासकीय ना, माणूस तुम्ही शासकीय हा. कामाच्या हिशोबानच काम आणि करा माझ्याशी तुम्ही. डोकं नको लावत जातो बरं का. तुला जे करायचं ते कर. कोणाला तक्रार करू तुमची? कोणाला कर. सीओला करू का पडळकर मॅडमना करू नाही, का तुला जिथं योग्य वाटेल तिथं कर. PSO मॅडमला करू, कोणाला करू? तर तुला सगळं माहिती ना आता. मी सुपारी घेऊन कामं करीत नाही कोणाची कधी. सुपारी घेऊन काय दलित वस्तीचे मी काम सुपारी घेऊन करता का? मी सुपारी घेऊन कामं करीत. दलित वस्तीचं, दलित हा विषय नको काढू याच्यात. दलित दलित वस्तीचे काम सुपारी घेऊन करता का? मग नाही, दलित नाही, वस्तीचाच काय- विषय आहे. मला बाकीच्या गावाशी ऐकून दलित घ्या. दलित दलित काय मला बोलतो रे? काय बाकीच्या एकच विषय. बाकीच्या तू लोकांशी गावाबद्दल बोल. मला बाकीच्या लोकांशी मग काय घेणं नाही. गावाबद्दल काय दलित वस्ती गावाबद्दल बोल ना. काही गावाबद्दल झालं काय का बोलायचं? तुझं दलित दलित गावात राहतोय? गावात पाणी बिनी तुम्ही तो सोडते हे करताय नाही का? ते गावातल्या बद्दल काय बोलत? माझ्या दलित वस्ती पुरतं मी बोलतोय. दलित वस्तीला तुम्ही 20 वर्षापासून अरे आहे. का बरं पाणी दिलं नाही तुम्ही? 50 लाखाची योजना झाली, मंजूर झाली ती, कोणत्या त्यावेळेस ती कॅन्सल. कोणत्या बाळकावनं रद्द केली ती योजना? ते तुमच्याच गावातले त्याला भाडकोय माझ्याकडे सगळे. आणा, त्याला माझ्याकडे आणा. मी कशाला घेऊन येऊ? तुला माहिती ना सगळं काय, कशाला कोणत्या घेऊन येतो? भाडकानं मग काय तुम्हाला केलं. माहिती आहे ना? हा, तुलाच माहिती ना सगळं. तुझ्याच गावातले, माझ्या गावातले थोडीच ते की. तुम्हाला तुला माहिती आहे तर माहिती मग ना. तुम्ही आणायचं ना. तुम्ही सांगताय का 50 लाखाची योजना त्यांनी कॅन्सल केली, आमकं केली केलं, ना. मग तमकं आता जे केलं. खरं आहे ते खरं आहे आणखीन. भाडकोन बिडको हे शब्द आहे ना, मलाही नाही सोबत नाही, नाही, तुलाही कोणता सोबत महादर्शवत नाही. असेल त्याला घेऊन या माझ्याकडे. हे कोणी तुला जे पाटील बोलायचं ते बिटील कोणी बाबा. असेल मी ना, काय कोणी बोललो एखादा तर लगेच तुझं जातीवादी atrocity असेल ना, कोणी एखादा हे काय असेल ना, अॅट्रॉसिटी तो आमचा बाबासाहेबांनी दिलेला कलम येतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकत नाही, नाही. चांगलं आहे ना. नाही, चांगलं आहे ना. हो, अन्याय झाला बाबासाहेबांनी ना तर आम्हाला करायलाच संरक्षण पाहिजे. दिलेलं म्हणून, नाही तर तुम्ही तुमच्यासारखे ना आम्हाला फार हे करून टाकलं असतं माहितीये का? नाही, तू तो कर, जातीवाद बाबासाहेबांनी करतो, दिलेला काही अधिकार अडचण आहे, त्या नाही. अधिकारावर तुम्हाला बोलायचा अधिकार बी नाहीये नाही, अॅट्रॉसिटी मला ऍक्ट काही मध्ये. अधिकार नाही. बाबासाहेबाला मानतोच ना मी, त्याच्यात काही विषय नाही. मी सगळ्यांनाच मानतो. बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठेला मानतो, शिवाजी महाराजांना मानतो, गांधीजीला मानतो. महापुरुषांचा याच्यात विषय आलेला नाही. तुम्ही घडी घडी महापुरुषांचा तू विषय आणून काही झालं करू नका का? भाऊसाहेब. मी जातीवाद करतो, तू मग जातीवाद. तुम्ही मी महापुरुषांचा विषय कशाला आणताय? मी फक्त दलित वस्तीचा विषय घेतो, तुम्ही महापुरुषाचा बरं, विषय कशाला तुझ्याकडून आणताय काय, त्याच्यात? तुला काय अर्ज द्यायची ना दलित वस्ती संदर्भात? ऐकून घे. पाणी पुरवठा विभाग आहे, हम्म. जिल्हा परिषद नाशिकला. का बरं तुमच्याकडून नाही होत का? अरे तू कर ना तुम्ही बाबा. अर्ज मी काय देऊ शकत नाही का? मोठा. तुमच्याकडे कर्मचारी नाही का दिलं तुमच्या ना. हाताखाली? मी सगळं केलं, मी अर्ज पाठवलं, सगळं दाखवा बरं मला ते केलं. अर्ज, टाका व्हॉट्सअपला मला ते अर्ज. कसं पास झालं नाही का बरं? काय हा. प्रॉब्लेम आला? पास म्हणजे झालं तुम्हाला होतं बाकीच्या सगळं. गोष्टीला सगळं तुमचे कामं चालत्या, मशीचे कामं करत्या, उलटे पालटे कामं करते, दुसरे कामं करते, हे कामं तुम्हाला नाही दिसत फक्त अरे दलित लय मोठा वस्तीचे. नेता आहे ना, तूच लढ ना. मग इथं जाय जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात जाय. मला जिल्हा परिषद लढायची, मला कोणत्या गोष्टीची गरज तुला नाही. मी मी अर्ज लिहून ऑलरेडी देतो, ते समाज अर्ज घेऊन कार्य जा. करणारा माणूस आहे. हो, दीपक भाई माहिती किती केदार चांगलं. दीपक भाई हो, केदारचा चांगलं आहे. माणूस आहे. मी दीपक ऑल इंडिया भाऊ बद्दल पॅन्थर्स आहे ना, नांदगाव तालुका अध्यक्ष आहे मी. हो, या संदर्भात हो. तुम्हाला बोलतोय मी. दीपक भाऊ बद्दल आदर आहे, तुझ्याबद्दल आदर आहे. मला काही अडचण नाही त्याच्या संदर्भात. ठीक आहे, जाऊ दे. नंतर आदर आहे फोन कर. म्हणून तुम्ही असं बोलताय का तुम्ही हा, नंतर फोन कर. मंत्र्याकडे मला तक्रार बाहेर. द्या, आमच्याकडे तक्रार मी द्या. ऐकून घे, मी बाकी बोलू नको. आता नंतर फोन दीपक कर. भाऊला मी तुमची रेकॉर्डिंग टाकतोय मी. सटाणे ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वस्तीचा हापशा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं. आपसून पाणी येत नाही, काही नाही. त्यामुळं PDO साहेबांनी लवकर या हापशाची दुरुस्ती करून द्यावा किंवा इथं पाण्याची सोय करून द्यावा. आणि ग्रामसेवकांना महिन्यापासून तक्रार करतो आम्ही का बुवा इथं पाणी नाही आहे. तर ग्रामसेवक या गोष्टीवर काही लक्ष देत नाही आहे. ग्रामसेवक त्यांच्या याच्यात आहे, हुकुमशाहीसारखं बोलत आहे. आणि इथं शेजारी पाझर तलाव बी आहे, बंधारा. या बंधारा इथं एवढं बंधाराच्या ठिकाणी जर पाणी नाही आहे आणि या बंधाऱ्यात सीझन टू सीझन लोक मोटरी टाकून पाण्याचा उपसा करते बेकायदेशीर. हे बा इथं विहिरी पण या बंधाऱ्यामध्ये. त्याच्यामुळं याचे अर्ज बी केलेले आहे, तक्रार पण दिलेली आहे, परंतु ग्रामसेवक कुठलाही याचं हे करत नाही आहे, दखल घेत नाही आहे.
त्याच्यामुळं लवकरात लवकर ग्रामसेवकांनी व BDO साहेबांनी दखल घेऊन काम करून द्यावे. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.